एकनाथ शिंदे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी सकारात्मक सूत्रांची माहिती। शिंदे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होतील याची खात्री, फडणवीसांना विश्वास। शिंदेंचं माहित नाही, मात्र मी शपथ घेणार। पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांची टोलेबाजी, तर दादांना सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळा शपथ घेण्याचा अनुभव, शिंदेंचाही टोला। महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे जाऊन केला सत्ता स्थापनेचा दावा। आमदारांच्या समर्थनाचं पत्र सोपवलं। राज्यपालांनी औपचारिकपणे दिलं सत्ता स्थापनेचं निमंत्रण। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब। भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमतानं निवड। जनादेशाचा आनंद, पण जबाबदारीही वाढली, फडणवीसांचं वक्तव्य। नव्या सरकारचा उद्या संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी। आझाद मैदानावरती जय्यत तयारी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांना शपथविधीचं निमंत्रण। सर्व माजी मुख्यमंत्री आणि सर्व महत्त्वाच्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांना सुद्धा बोलावल्याची सूत्रांची माहिती। शपथविधी सोहळ्यासाठी भाजपमध्ये उत्साह। 800 महिला कार्यकर्त्या नागपूरहून निघाल्या, तर पुण्यामध्ये मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे खास तुकाराम महाराज केशर पगडी तयार। राहुल नार्वेकरांची पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता। येत्या 9 डिसेंबरला होणार अध्यक्षांची एकमताने निवड। 7 ते 9 डिसेंबरच्या दरम्यान विधानसभेचं विशेष अधिवेशन। आमदारांचा शपथविधी, अध्यक्षांची निवड आणि राज्यपालांचं अभिभाषण होणार। गाजीपूर बॉर्डरवरती ताफा अडवल्यानं हिंसाचारग्रस्त संभलला जाणारे राहुल गांधी आणि प्रियंका दिल्लीला परतले। केवळ मीडियाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न, भाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल। अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या बाहेर माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावरती गोळीबार। बादल थोडक्यात बचावले, हल्लेखोर ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।